नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 34 मापाचा 4 टक्स ब्लाउजचं कटिंग. त्याच्यासाठी लागणारी मापे मी इथे घेतलेली आहे. उंची आहे 14 इंच, छाती माप आहे 34, कमर 31, मागील गळा आहे 9 इंच, पुढील गळा आहे 6 इंच, टक्स पॉइंट शोल्डर पासून वर खाली आहे 9.5 इंच आणि टक्सची रुंदी आहे 7 इंच, आर्महोल 16, बाही 10 आणि दंडगेर आहे 10 इंच. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे आपण एक सरळ रेष टाकून घ्यायची. हा जो कोसचा भाग आहे तो काढून टाकायचा. ही सरळ रेष टाकली. त्यानंतर आपलं उंचीचं माप आहे 14 अधिक 1 इंच. उंचीमध्ये 1 इंच मिळवायचा. तुमची जी उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून घ्यायचा. उंची अधिक 1 इंच 15. उंची आहे 14, त्याच्यामध्ये 1 इंच मिळवला 15. इथे ही रेष तयार करून घ्यायची. इथे शोल्डरचं माप लावायचं. शोल्डर आहे आपला मागील गळा आहे 9 इंच. मागील गळा 9 असल्यामुळे इथे आपण शोल्डर लावणार आहे 5.25 इंच. तितकंच इथे खाली घेऊन घ्यायचं 5.25 आणि इथे आपण घेणार आहे 5.5 इंच. हे 5.5. इथे गळा रुंदी 2.25 इंच आणि मागील गळा 9 इंच. इथे 2.25, इथे 2.5, 2.25, 3 इंच तुम्हाला हवं तितकं अंतर तुम्ही इथे घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तो आकार इथे मी गोल आकार देऊन घेते आहे. त्यानंतर या रेषेवरती छाती माप. छाती माप आहे 34 इंच. 34चा चौथा 8.5. 8.5 अधिक 2 इंच स्टिचिंग मार्जिन. इथे स्टिचिंग मार्जिन तुम्ही दीड किंवा 2 तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर या चौकोनापासून इथून 1 इंच आणि याचा मध्य करून घ्यायचा आणि इथून हा मागील बगलेचा आकार हा अशा पद्धतीने. इथे आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी 1/2 इंच लागणार आहे. हे 1/2 इंच सोडलं आणि इथून आता हा बगलेचा आकार आपल्याला मोजून घ्यायचा आहे. आपला आर्महोल राऊंड आहे 16 इंच, तर त्याचा निम्मे 8 इंच. तर इथे आपल्याला हे 8 इंच पाहिजे आहे. या रेषेवरती टेप ठेवून मोजायचा नाही, याच्या 1/2 इंच दुरून आपल्याला मोजायचं आहे, कारण आपल्याला बाही जोडण्यासाठी 1/2 इंच इथे मार्जिन लागणार आहे. हे आपलं 8 इंच इथे बरोबर आलेलं आहे. आता इथे खाली कमरेचं माप. कमर किती आहे 31 इंच. 31चा चौथा 7.25. 1 इंच मागील टक्ससाठी आणि 2 इंच आपलं स्टिचिंग मार्जिन. ही आपली कटिंगची रेषा आणि ही आपली फिटिंगची रेषा. अशा प्रकारे हा आपला 34 मापाचा पाठीचा भाग इथे तयार झालेला आहे. आता हा भाग कट करून आपण पुढील भाग काढूया. अशा पद्धतीने हा आपला मागील भाग कट करून झालेला आहे. आता हा भाग ठेवून आपल्याला पुढील भाग कट करायचा आहे. आता हा आपला मागील भाग काटलेला इथे आपण ठेवून देऊ आणि हा आहे तसंच्या तसं आपल्याला आधी आखून घ्यायचा आहे. हा आहे तसंच्या तसं आपण आखून घेतला. त्यानंतर इथे आपल्याला हे 1/2 इंच पुढील बगलेचा आकार, खोल बगलेचा आकार इथे करून घ्यायचा आहे असा तयार.
अशा प्रकारे हा खोलबगलेचा आकार आपण तयार करून घेतला. त्यानंतर इथून पुढील गडा आहे 6 इंच, तर तो इथे घेतला. इथे 2.5 इंच, हे अशा प्रकारे घेतलं. त्यानंतर हे अशा प्रकारे झालं. त्यानंतर इथून खालून 2.5 इंच क्रॉस पट्टीसाठी सोडलं. 2.5 इंच इतकं अंतर आपण क्रॉस पट्टीसाठी सोडलं. त्यानंतर वरतून टक्स पॉईंट आहे 9.5 इंच. मग त्यामध्ये अर्धा इंच प्लस केला. जो शोल्डर जोडण्यामध्ये जाणार आहे तो अर्धा इंच इथे प्लस केला. त्यानंतर टक्सची रुंदी म्हणजे इथून इथपर्यंत अंगावरतून मोजलेलं माप आहे 7 इंच, तर इथे आपण घेऊन घेऊ 3.5 इंच. तेच खाली जोडायचं आणि दोघंही बाजूने पाऊण इंच. हा झाला आपला मेन टक्स. त्यानंतर इथे अर्धा इंच आणि ही बाजू याच्यामध्ये अशी मिळवून द्यायची. त्यानंतर या टक्सच्या 1.5 इंच अंतरावर एक टक्स अजून घ्यायचा आहे आपल्याला इकडे गळ्याच्या खाली. त्यानंतर या टक्सच्या इकडे 2.5 इंच अंतरावरती इथून हा टक्स अंदाजे फिटिंगपर्यंत जाऊ द्यायचा अशा पद्धतीने. आणि इथून बगलेतून हा टक्स इथे 3.5 इंच. अशा प्रकारे आपले टक्स झाले. त्यानंतर इथे आता आपल्याला हे आपलं मेन मार्किंग होतं. इथे आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि इथे 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा आपला पुढील भाग झाला. आता हीच क्रॉस पट्टी आपल्याला चालणार आहे, पण या क्रॉस पट्टीला खाली आपल्याला मार्जिन लागेल. तर या क्रॉस पट्टीला खाली आपण पाऊण इंच इतकं स्टिचिंग मार्जिन वाढवून घेऊ. इथे आपली पट्टी आणि पुढील भाग दोघंही एकाच वेळेला निघाले. तर आता याला कट करून घेऊ. ही झाली पट्टी, हा झाला पाठीचा भाग आणि हा झाला पुढचा भाग. आता यासाठी लागणारा आपण बाही काढूया. इथे सरळ रेष, बाहीची उंची आहे 10, त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस केला 11 आणि इथे बगल कट 3 इंच. इथून टेप ठेवायचा. आर्महोल किती आहे आपला 16 इंच, तर 16चा निम्मे 8 आणि पुढे 2 इंच आपण जे स्टिचिंग मार्जिन घेतलं होतं ते. इथे दंडघेर आहे 10 इंच, तर 5 आणि पुढे 2 इंच स्टिचिंग मार्जिन. आणि इथे आता हा बगलेचा आकार. अशा पद्धतीने आता याला कट करून घेऊ.
हे बघा, तर हे अशा पद्धतीने आपलं 4 टक्सचा पुढील भाग, ही पट्टी, ही बाही आणि हा मागील भाग इथे कट करून तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.